सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता खंड्याने राजकुमारला सांगितलेलं असतं सावली आणि तिचं बाळ जिवंत असल्याचं सत्य. चिडलेल्या राजकुमारने पुन्हा एकदा गुंड लोकांना पाठवून सावलीचा जीव घ्यायला सांगितलेला असतो आणि त्याच वेळेला त्या गुंडांच्या तावडीतून सारंगने सावलीचा पुन्हा एकदा जीव वाचवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे गुरुकुलच्या जागेला सील लावल्यानंतर ती गोष्ट समजते सारंगला आणि सारंगला हे मान्य नसतं की इथे गुरुकुलची जागा सील करण्यात आलेली आहे. लहान लहान मुलं तिथे गाणं शिकायला येतात आणि आपण ती जागा बंद करायची. त्यामुळे तो लॉक तोडतो आणि तेव्हा राजकुमार आपल्याच भावाला जेलमध्ये पाठवतो. जेलमध्ये गेल्यानंतर तिलोत्तमा जाऊन आपल्या मुलाची बेल करते आणि त्याला सुखरूपरित्या घरी घेऊन येते. तेव्हा राजकुमार तिलोत्तमा आणि सारंगमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की हे सगळं आईने केलं, आईनेच पोलिसांना बोलावलं तिथे. तेव्हा सारंग म्हणत असतो की आई कधीच मला जेलमध्ये पाठवणार नाही, मला पूर्णपणे खात्री आहे, माझा विश्वास आहे तिच्यावरती. तो म्हणतो कसं काय? तो म्हणतो कारण जर तिने जेलमध्ये मला पाठवलं असतं तर इतक्या घाईघाईने आणि पटकन ती माझ्यासाठी बेल करायला आली नसती. त्यामुळे आईने मला जेलमध्ये पाठवलेलंच नाही आहे, ही गोष्ट मला माहिती आहे. हे सगळं तू केलेस दादा. आणि राजकारण मलासुद्धा कळतं, हे तू विसरलेस का? मला माहिती आहे हे सगळं तूच केलं होतंस. तेव्हा तो म्हणतो अरे बाबा, मी जरी केलं असलं तरी मी माझ्या मर्जीने काही केलं आहे का सांग बरं. आईने मला सांगितलं, मला आदेश दिला होता की जायचं आणि जाऊन गुरुकुलच्या जागेला सील करायची, तो लॉक वगैरे सील करून घ्यायचा असं मला सांगितलं होतं. आता आईचा एक मुलगा आहे जो तिचं बिलकुल ऐकत नाही आणि तिचा दुसरा मुलगा आहे जो तिचा कुठलाही शब्द पडू देत नाही. म्हणून मी आईचा कुठला शब्द पडू देत नाही आणि म्हणूनच मी तिचं ऐकलं आणि गुरुकुलच्या जागेला सील केलं. तू गेलास आणि ते तोडायला लागलास, मग पोलीस तिथे येणारच ना. सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करायचा नसतो, हे माहिती नाही का तुला? तेव्हा आईने सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं असं आता राजकुमार म्हणतो. तेव्हा सारंग आहे ना, त्याचं बोलणं सिरियसली ऐकत पण नाही, सरळ तिथून निघून जातो. राजकुमार म्हणतो सारंग, फक्त माझ्या कामांमध्ये ढवळाढवळ करू नको. बाकी तुझं आणि आईचं सारखं भांडण होऊ दे, तुम्ही एकमेकांबरोबर भांडा, एकमेकांशी अबोला धरा, मला काही देणं घेणं नाही. फक्त माझ्या कामांमध्ये आहे ना अडथळा निर्माण करू नको. ते तुझ्या भल्याचं असेल, नाहीतर ते तुझ्या कधी विरोधात जाईल ना, तुझं तुलासुद्धा कळणार नाही. सारंग आता आपल्या मुलीकडे येतो. तेव्हा ओवी म्हणत असते की बाबा, गुरुकुल कधी सुरू होईल? मला गुरुकुलमध्ये जायचं आहे खरंच. तो म्हणतो बाळा, काळजी करू नको, लवकरात लवकर तुझं आणि त्याचबरोबर सर्व मुलांचं गुरुकुल नक्की सुरू होईल. त्यानंतर तुला तिथे गाणं शिकायलासुद्धा जायचं आहे ना? ती म्हणते हो बाबा, मी टीचरला खूप मिस करते आणि अबीरलासुद्धा. आणि त्यानंतर लकीली दोघेजण एका स्कूलमध्ये ॲडमिशन घेतात आणि जेव्हा दोघेजण एका शाळेमध्ये जातात ना, तेव्हा ओवी, अबीर आणि शुभ्रा या तिघांनीसुद्धा एका स्कूलमध्ये ॲडमिशन केलेलं असतं. आणि तेव्हा अबीर आणि ओवी या दोघांना वाटत असतं ना की आता आपण भेटू शकणार नाही. ते दोघेही आता शाळेमध्ये रोज भेटणार असतात. त्या दोघांची मैत्री आता अजूनच वाढत जाणार असते. दोघे एका शाळेमध्ये असल्यामुळे त्यांना भयंकर आनंद होतो. आणि अशा रीतीने इथे आता ओवीला सोडायला सारंग तर अबीरला सोडायला तिघेही आलेले असतात. म्हणजे सावली, व्यंकटेश आणि जगन्नाथजी तिघेही जण आलेले असतात अबीरला सोडायला. तेव्हा सगळ्यांची अगदी एकत्रच तिथे भेट होते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता ओवी आणि अबीर यांचे प्लॅनिंग अजून सुरू होतात, प्लॅटिंग सुरू होतात की आपण आपल्या आईबाबांना अजून खूप वेळा असं समोर आणलं पाहिजे, एकत्र आणलं पाहिजे. तेव्हा ते दोघेजण एकमेकांबरोबर बोलतील ना, बरोबर की नाही? ती म्हणते हो बरोबर, पण आता कसं एकत्र आणायचं ना, त्यासाठी आपल्याला काहीतरी प्लॅन केलं पाहिजे. ती म्हणते बरोबर आहे, प्लॅन तर केलाच पाहिजे. तेव्हा त्याला आता एक प्लॅन सुचलेला असतो अबीरला. तो ओवीला तो सांगतो. ओवी म्हणते अरे वा अबीर, तू तर खूप हुशार आहेस रे. असं केलं तर आपले आई बाबा एकमेकांच्या समोर येतील नाही का? तो म्हणतो अगदी बरोबर.
त्यानंतर राजकुमार खंड्याला शोधण्यामध्ये खूपच जास्त बिझी झालेला असतो. त्याला काही करून खंड्याला शोधायचं असतं आणि त्याला विचारायचं असतं की मला खरं खरं सांग, घाबरू नकोस, खरं खरं सांग, सावली मेली आहे की जिवंत आहे, तिचं बाळ मेलं की जिवंत आहे, हे मला तू खरं खरं सांग, असं त्याला विचारायचं असतं. म्हणून तो खंड्याला शोधत असतो. त्याचं लास्ट लोकेशनसुद्धा सापडलेलं असतं. पण त्यानंतर तो कुठे गेला, कुठे आहे, त्याला काही कळत नाही. पण आता त्याला समजलेलं असतं की एका गावामध्ये खंड्याचा अपघात झाल्यामुळे तो एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्यानंतर तो कुठेतरी गायब झाला आहे. त्या गावामध्ये जाऊन आता मी विचारपूस करणार आहे. तो तिथेच ॲडमिट होता, पण त्याला गायब केलेलं असतं ते म्हणजे मोनिकाने. कारण मोनिकाला इथे आता राजकुमारच्या आधी खंड्याला भेटायचं असतं आणि त्याला सांगायचं असतं की राजकुमारने कितीही विचारलं तरी त्याला हेच सांगायचं की सावली जिवंत नाही आहे, सावली मेली आहे, हेच तू म्हणायचं, असं तिने आता सांगायचं असतं. म्हणून त्याला तिथून गायब केलेलं असतं. पण इथे राजकुमारला मात्र आता झोप येत नसते. त्याला लवकरात लवकर विचारून घ्यायचं असतं की ए बाबा खंड्या, मला सांग, सावली मेली आहे ना? कारण त्याला निर्धास्त व्हायचं असतं. जगन्नाथने केलेली भविष्यवाणी त्याला खोटी ठरवायची असते. जगन्नाथ म्हणालेला असतो की सावली आणि तिचं बाळ हेच तुझा शेवटचा अंत करणार आहेत. त्यामुळे या भविष्यवाणीला घाबरूनच त्याने सावली आणि बाळाला मारून टाकायला सांगितलं होतं. पण देवाच्या कृपेने सावली आणि बाळ हे दोघेही जिवंत असतात. ही गोष्ट मोनिकाला माहिती आहे, ही गोष्ट माहिती आहे सारंगला, तिलोत्तमालासुद्धा माहिती आहे सावली जिवंत आहे आणि सुखरूप आहे. मात्र अजूनपर्यंत राजकुमारला माहिती नाही आहे, कारण सुपारी देणारा तोच होता, राजकुमारच होता. आणि मग काय होतं, खंड्याला शोधत शोधत आता तो बरोबर त्या गावी पोचलेला असतो आणि त्याचेसुद्धा कॉन्टॅक्ट्स इतके हाय असतात की तो बरोबर त्या ठिकाणी पोचलेला असतो जिथे मोनिकाने त्याला ठेवलेलं असतं, खंड्याला ठेवलेलं असतं. आणि मग मोनिका तिथून गायब होते. राजकुमार जातो आणि खंड्या शुद्धीवरती आल्यानंतर त्याला विचारत असतो की खंड्या, हे बघ, घाबरू नको, मी तुला काही बोलणार नाही आहे, पण तू खोटं बोलू नको, मला खरं खरं सांग, ती सावली जिवंत आहे की मेली आहे, खरं सांग. तेव्हा तो एकच शब्द म्हणतो, सावली जिवंत आहे, गुरुकुलमध्ये आहे, एवढंच म्हणतो आणि तो पुन्हा बेशुद्ध होतो. त्यानंतर इथे आता राजकुमार म्हणतो, अच्छा, म्हणजे बाळ मेलं पण ही सावली मात्र जिवंत आहे, म्हणूनच खंड्या घाबरत होता का? सावलीला मारण्याचा प्रयत्न त्याचा अजून सुरू होता. त्यानंतर इथे राजकुमार म्हणतो की आता या सावलीला मी सोडणार नाही आहे, सावलीला, तिला आता मरावंच लागेल. जर मला जिवंत राहायचं असेल तर सावलीला मरावंच लागेल, असं त्याने ठरवलेलं असतं. तोपर्यंत ओवीने आणि इथे आपल्या अबीरने एक प्लॅन तयार केलेला असतो की आपण आपल्या आईवडिलांना ना एकत्र बोलवायचं. तर कसं? अबीर म्हणतो की मी मस्ती करणार, मी मस्ती केल्यानंतर तू पण मस्ती कर, आपण दोघेजणं पडायचं, मग तुझ्या बाबांना आणि माझ्या आईला स्कूलमध्ये बोलावलं जाईल, मग त्या दोघांची भेट होईल, मग आपण दोघेजणं त्या दोघांबरोबरच घरी जायचं. कसं वाटतं तुला माझं प्लॅनिंग? तेव्हा ती म्हणते, ओवी, अरे वा, किती छान प्लॅन आहे तुझा, उद्या आपण शाळेमध्ये मस्ती करून पडायचं ना? तो म्हणतो, हां, पडायचं. तेव्हा इथे शाळेमध्ये मुद्दामूनच मस्ती करता करता दोघेजणं पडतात, त्यांच्या हातापायाला लागतं. त्यानंतर टीचर म्हणतात की तुम्ही किती मस्ती करता, आता कुठे शाळा सुरू झाली आहे, किती लागलं तुमच्या पायाला, थांबा, तुमच्या पॅरेंट्सला फोन करून बोलावते. तेव्हा ओवी आपल्या वडिलांचा, तर अबीर आपल्या आईचा नंबर देतो आणि म्हणतो की या दोघांनाच बोलवा, माझ्या आईलाच बोलवा प्लीज टीचर. आणि त्यानंतर ओवी तर आपल्या बाबांनाच बोलवणार असते. आणि तेव्हा इथे ओवीसुद्धा घाईघाईने यायला निघते आणि सारंगसुद्धा घाईघाईने यायला निघतो. सारंग गाडी घेऊन येत असताना सावलीला आता रिक्षासुद्धा मिळत नसते. ती आता घाईघाईने रस्त्याने चालत चालत रिक्षा पकडत असते. अबीरला किती लागले किती नाही या गोष्टीचा विचार करूनच ती घाबरलेली असते. आणि त्यावेळेला इथे आता सावली रस्त्याला उभी असते आणि जेव्हा राजकुमारला ही गोष्ट खंड्याकडून कळते की सावली जिवंत आहे, तेव्हा तो म्हणतो, नाही, सावली जर जिवंत राहिली तर मला मेल्याशिवाय पर्याय नाही, त्यामुळे काही झालं तरी सावलीला मारलंच पाहिजे. तो अजून काही भाडुत्री गुंड घेतो, भाड्याने गुंड बोलावतो, सावलीचा फोटो त्यांना दाखवतो आणि म्हणतो की ह्या बाईवरती लक्ष ठेवा, ही मुलगी तुम्हाला जिथे कुठे दिसेल ना तिचा काटा काढा, तिला मारून टाका, अजिबात ती जिवंत नाही राहिली पाहिजे, तिला जिवंत इथे कड्यावरून ढकलून द्या, काय पण करा, पण ती ठार झाली पाहिजे, कळलं तुम्हाला? तेव्हा ते म्हणतात की हो हो ठीक आहे. त्यांना हवे तेवढे राजकुमारने पैसे दिलेले असतात सावलीला मारण्यासाठी, तिचा फोटो दिलेला असतो
आणि मग ते गुंड लोक जातात आणि सावली ज्या दिशेने आता येत असते, गाड्यांना ती हात करत असते, रिक्षा थांबवत असते, पण रिक्षा थांबत नसतात, त्यामुळे तिला तिथं उभं राहावं लागतं. तेव्हाच ते गुंड लोक येतात आणि सावलीला आता खेचून जबरदस्तीने गाडीमध्ये बसवत असतात. आणि त्याच वेळेला बरोबर तिथे सारंग आलेला असतो. सारंग येतो आणि जोरात इथे आता आपली गाडी फास्टमध्ये आणतो आणि त्यांच्या गाडीच्या आडवी उभी करतो आणि दरवाजा उघडून तर बाहेर पडतो. त्यानंतर इथे त्या लोकांना गाडी रिवर्स वगैरे घेण्यामध्ये वेळ लागतो. त्या वेळेत त्याने गुंड लोकांना पकडून सावलीला त्यांच्या तावडीतून सोडवलेलं असतं. सावलीला हे गुंड लोक कुठे घेऊन जात आहेत हा प्रश्न त्याला पडलेला असतो. तो म्हणतो, कोण आहात तुम्ही? कुणी पाठवले तुम्हाला इथे? सांगा ना, कुणी पाठवले? आता ते राजकुमारचे गुंड आहेत, ते काय बोलणार? ते काहीच बोलत नाही. ते म्हणतात, काही नाही साहेब, माफ करा. पण इथे सारंग काही आता त्यांना सोडत नाही. सारंग त्यांची चांगली धुलाई करतो आणि कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही तिला घेऊन जात होता असं विचारत असतो. पण गुंड लोक राजकुमारच्या विरोधात काहीच बोलत नाही. तेव्हा इथे सारंग पोलिसांना फोन करतो आणि घडलेल्या घटनेबद्दल माहिती देतो आणि त्या लोकांना लवकरात लवकर अरेस्ट करा असं सुद्धा सांगतो. सगळेजण गाडी घेऊन तिथून आता पळून गेलेले असतात. तेव्हा इथे राजकुमारच्या गुंडांच्या तावडीतून सारंगने सावलीला वाचवलेलं असतं. तो तिला सुखरूपरित्या सोडवतो आणि त्यानंतरला पोलीस कंप्लेंट करतो. तेव्हा इथे सावली एकटी जात असताना ती आता घाबरलेली पण असते. बेळगाव सोडलेला असतो, पुण्यात आलेले असतात, तरी ते गुंड लोक पुण्यामध्ये सुद्धा तिचा पाठलाग सोडत नसतात. तिच्या आणि तिच्या जीवाला धोका असं तिला आता वाटत असतं. आणि त्यानंतर सारंग म्हणतो की मला शाळेमध्ये जायचं आहे, ओवीच्या हातापायाला लागले म्हणून मला बोलावले. ती म्हणते अबीर पण पडला आहे म्हणून मला पण बोलावले. तो म्हणतो, चल मग गाडीमध्ये बस, मी तुला घेऊन जातो. तेव्हा सावलीसुद्धा अजिबात नाही म्हणत नाही. सारंगच्या गाडीमध्ये बसून दोघेजणं आता ओवी अबीरच्या प्लॅननुसार दोघेजणं एकत्र शाळेमध्ये आलेले असतात. अशा रीतीने प्रेक्षकांनो, राजकुमारच्या गुंडांच्या तावडीतून इथे आता सारंगने सावलीला वाचवलेलं असतं. कारण पुन्हा एकदा राजकुमारने सावलीला मारण्याची सुपारी गुंडांना दिलेली असते. पण इथे आता सारंग पुन्हा तिचा जीव वाचवत असतो. आणि एका बाजूला ओवी आणि अबीरचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. कारण सावली आणि सारंग ठरल्याप्रमाणे एकत्र आता शाळेमध्ये आपल्या मुलांसाठी आलेले असतात.